रस्त्यावर कोणाचंही लक्ष नाही. राणादादाने बोले, ओमदादाने बोले, 15 दिवसाला गॅरेजला 7 महिने झाले मिळाल पडेल. गुडघ्यावर पाणी साचतं इथून येता जाता आम्हाला. कमीत कमी 6 महिन्याच्या वर झाले. कसा वाटतो रस्ता? किती दिवसापासून रस्ता असा आहे? आता रस्त्याचं सांगायला गेलं तर आता 2 वर्ष झाला असेच रस्ते उघडले. 2 वर्ष बघता. काय म्हणताय ऑटो चांगलं चालतो का? ऑटो 15 दिवसाला गॅरेजला लावावं लागतं. 15 दिवसाला गॅरेजला लावावं लागतोय. हे रस्ता तुम्ही किती दिवसापासून बघता? हा रस्ता मी जन्मल्यापासून इकडं वावरतोय. असाच आहे? असाच आहे रस्ता. बघा, हा ऑटो चालक किमान 25 वर्षाचा, 25-30 वर्षाचा आहे. हा रस्ता 25 वर्षापासून असाच आहे. बघा शहर कसं आहे. आणि याच ठिकाणी स्मशानभूमी अंत्यविधी येत असताना बऱ्याचशा अडचणी येतात. आणि एखाद्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचं वसतिगृह आहे. काय म्हणाले या रस्त्याबद्दल? रस्ता खराब आहे आणि रस्त्याला माणसं पडा लागली ती. बर. रिक्षावाल्याला तकलीफ आहे, चालायला तकलीफ आहे लोकाला. बर. आणि सारखं रस्त्यामध्ये ते नालीचं काम चालू आहे. कमीत कमी 6 महिन्याच्या वरी झाले. बर. आम्हाला नुसत्या नालीचं काम 6 महिने आहे. रोडचं काम आज मंजूर होऊन मार्च मध्ये मंजूर झाले. हे काम रोडचं अजूनही काम चालू नाही. निमित्त दाखवतेच पावसाळ्याचा. मार्च, एप्रिल, मे हे पावसाळ्याचे दिवस नव्हते, पण निमित्त दाखवतात. आमच्या रस्ता दुरुस्ती करणे. 23 कोटी रुपयाचे काम शहरामध्ये चालू आहेत. शहर दोष चांगला आहे का? दुरुस्त आहे का? मग 23 कोटी रुपये कुठे चाललेत? गुत्तेदारा लूट करायला जनतेची. जनतेच्या खिशातून पैसा काढून नगरपालिका अवाढव्य कर टॅक्स जमा करते, पण जनतेला मात्र त्याचा मोबदला देत नाही. याच्यावर काय म्हणाल? बरोबर आहे. बरोबर आहे. काय म्हणाल बाई? बरोबर आहे ना. कारण तुमच्या खिशातून कर टॅक्स, घराची पट्टी द्या, नळाची पट्टी द्या, आहे ना. पुन्हा गहाणीचं साम्राज्य काढलंय. रोड चांगला केला नाही, नाल्या नाहीत, पुन्हा स्वच्छता नाही असं आपण म्हणतो. पण त्याच्या बदल्यातला कर टॅक्स नगरपालिका त्या पावतीवर देते. घराची कर टॅक्स म्हणून आहे ना, आणि ती वसूल करते. मग पैसे घेताना कच खात नाही. पैसे जर नाही भरले तर नोटीस पाठवते. मग काम का करीत नाही? काय म्हणतात? करायला पाहिजे ना. हा, गुडघ्यावर पाणी साचतं इथून येता जाता आम्हाला. कधी अंधार होतोय, कधी उशीर होतोय, दिसत नाही, गुडघे दुखतात. पोल नाहीत, त्यांना लाईट सुद्धा देणं गरजेचं आहे. आता हे अंतर जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे. कुठं लाईटचा खांब नाही. पाऊस आला तर एवढं पाणी इथं साचतंय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलीचं वसतिगृह आहे, मागासवर्गीय वसतिगृह आहे. मग जाणीव बुजून जातीवाद करते का बाई? काय माहित आता काय करते. तिच्याच मनाची मालकीन आहे ती. मालकीन आहे एवढं मात्र खरं आहे. तिच्याच मनाची मालकीन आहे. हा, बाई चांगलं बोलती का? गेलता का कधी नगरपालिका? नाही ना गेलेले. लय घमेंडी आहे म्हणे. घरकुलाचा हप्ता आता वर्ष झालं फाईल टाकून त्याच्यावर सही अजून केलेली नाही. बघा, घरकुल सुद्धा सर्वसामान्य मागास राहिलेला आहे. 4था हप्ता 25,000चा. झाले का घर पूर्ण? सगळं झालंय पूर्ण घर तयार झालं. हप्ता अजून 7 महिने झाले मिळाल पडेल. क्या कहना है? बोलो। लाइट का काम अभी तक नहीं है। कितने साल हो गया? 6 महीने हुए। अरे भैया, ये रोड मैं 25 साल से ऐसा देखता हूँ। रोड का ना हमारे। अरे भैया, यह रोड के ऊपर जो लाइट है ना, ये भी नहीं है। तुम्हारी गली में भी लाइट नहीं है। कितने दिन से? 6 महीने हुआ प्रोसीजर चालू है। हाँ। राणा दादा ने बोले, ओम दादा ने बोले, तुम जाके चालू करो। MSCB में जाने के बाद क्या बोलते उन्होंने, अभी लाइट तुमको कल मिलेंगे और भी मिल गई। तुमचं काय म्हणणं आहे नगरपालिकेच्या बाबतीत? लाईट नाही, बीट नाही, बाथरूम नाही, तर काय नाही, काय करायचं? काय करायचं? लोक रस्त्यावर राहायचं लोकांनी. रोड किती दिवसापासून बंद आहे? आता महिना झाला रस्ता बंद आहे. 25 वर्षे रोड नसलेला भाग फकीरा नगर ते भीमनगर पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलीच्या वसतिगृहाच्या बाजूचा रोड 25 वर्षापासून नादुरुस्त. बोला, काय म्हणाल तुम्ही? कंडक्टर का ड्रायव्हर होता एसटी मध्ये? ड्रायव्हर जी डोंगरे साहेब ना? डोंगरे जी, तुम्ही इथं किती वर्षापासून राहता? माझा आयुष्य म्हणजे 1970 पासून या रोडवर माझा रोड चालू झाला का? पण ह्या रस्त्यावर कोणाचंही लक्ष नाही. खासदार आमदार ज्यावेळेस येतात आम्ही मागणी करतो त्यावेळेस त्यांनी पाठपुरावा करतो, रोड दुरुस्ती करून देतो.
सगळे तुमची काय व्यवस्था आहे ते लाईट म्हणा, रोड म्हणा किंवा नाल्या म्हणा, ही सगळे साफसफाई स्वच्छता आम्ही करून देतो असं त्यांनी आश्वासन देतात. परंतु 5 वर्षेपर्यंत आमच्याकडे कोणीही आमदार खासदार कोणीही येऊन लक्ष देत नाहीत. रोड कसं वाटतं? रोड एकदम अवस्था नाही काय नाही. रोड गाड्या खराब फसते. कशी वाटते गाडी चालवताना? दुनियाच खराब धाराशिवच्या नगरपालिकेचा उपकार आहे का नाही तुमच्यावर? सर तुमचं बोला सर. तर आमच्या गल्लीमध्ये काय दुर्गंधी आहे. आज 3 आठवडा झाला नालीची साफसफाई करून आणखी तो जो घाण कचरा काढलेला आहे नालीतून तो जसा तसा आम्ही ज्या वेळेस पासून हे 1 वेळेस 50 वर्षामध्ये 1 वेळेस रोड बांधलेला आणि आतापर्यंत ह्या रोडची दुरावस्था झालेली आहे आणि जायला सुद्धा माणसाला बरोबर येत नाही. भीमनगर कडून फकीरा नगर कडे येणारा रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचं वसतिगृह फकीरा नगरला हे रोड जुडतो. 50 वर्षापासून रोड नादुरुस्त आहे. हे धाराशिव नगरपालिकेचा उपकार जनतेवर आहे आणि हा उपकार कधी संपेल याचा अंदाज आम्ही ओळखत बसलेला आहोत. आज खासदार इथले आहेत, आमदार इथले आहेत, नगरसेवक तर असे खंडीवर आहेत. एकाही नगरसेवकाने आता 50 वर्षामध्ये हा रोड बनवलेला नाही. या रोडची किमया 50 वर्षे धाराशिव शहरामध्ये भीमनगर पासून येणारा फकीरा नगरला जोडणारा रोड अजूनही बनलेला नाही. ही रोड कधी बनेल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा रोड चांगला सुरक्षित कधी मिळेल, या रोडच्या बाजूला लाईट कशी होईल, स्मशान भूमीकडे येणाऱ्या गाड्याला चांगला रस्ता कसा मिळेल, याकडेच आता उस्मानाबाद धाराशिव नगरात राहणाऱ्या सर्व नागरिकाचं लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या फड मॅडमला थोडी तरी सद्बुद्धी येईल का ते पाहूया आणि नगराचा विकास करतील का, आमदार खासदार या गोष्टीकडे लक्ष देतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक धाराशिव. आज आपण या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचं शासकीय वसतिगृह आहे आणि या शासकीय वसतिगृहाच्या बाजूला हा रोड आहे. हा रोड मागील 10 ते 15 वर्षापासून हा रोड असाच आहे. या रोडवरून कसल्याही प्रकारचं वाहन चांगल्या पद्धतीने येत नाही. इकडल्या बाजूला स्मशानभूमी आहे, एक सार्वजनिक स्मशानभूमी. या सार्वजनिक स्मशानभूमीकडे येत असताना अंतविधीचं प्रेत सुद्धा चांगल्या पद्धतीनं आणता येत नाही, अशी परिस्थिती या रोडची आहे. आणि हे रोड जिल्हा नगरपालिकेच्या ताब्यातील रोड आहे, नगरपालिकेच्या अंतर्गत येणारा रोड आहे. हा रोड मंजुरीमध्ये दाखवला जातो, पण मागील मार्च महिन्यापासून या रोडच्या मंजुऱ्या शहरामध्ये दिलेल्या आहेत. शहरामध्ये 23 कोटी रुपयाचं काम चालू आहे, पण एकही काम वास्तवामध्ये चालू असलेलं दिसत नाही. एवढा निष्काळजीपणा उस्मानाबाद धाराशिवच्या नगरपालिकेच्या सीओ मॅडम करत आहेत. आता या सीओ मॅडमला वारंवार या बाईटमध्ये मी सांगतो, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो, नगरातले माणसं वैतागलेले आहेत, नाराज आहेत. कसल्याही प्रकारचं काम न करणारी महिला मागील 1.5 वर्षापासून या नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी म्हणून राहतात. अशा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे काम तात्काळ करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारचा निधी 140 कोटी रुपये या उस्मानाबाद धाराशिव नगर विकासासाठी नगरपालिकेमध्ये मिळालेला आहे, तरी सुद्धा हे काम चालू नाहीत. धाराशिवमध्ये मागील 2 महिन्यापासून सतत शहरातल्या बातम्या, नादुरुस्त रोडच्या बातम्या
आणि घाणीचं साम्राज्य, नादुरुस्त नाल्या, नालीतली घाण न काढणाऱ्या नाल्या, या सर्व प्रकार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे। तरी सुद्धा शहरातले रस्ते नाल्या चांगल्या प्रकारे काढल्या जात नाहीत। हे स्वच्छता विभाग करोडो रुपये खर्च करतो कुठे, पैसे जातात कुठे? शहरामध्ये तर घाणीचं साम्राज्य तसंच दिसतं, रोड नाल्या तशाच दिसतात। रोडचे कामं चालू नाहीत, नाल्याचे कामं चालू नाहीत, खड्डे भरून चांगल्या पद्धतीने घेतलेले नाहीत। तात्पुरत्या स्वरूपाचा याच खडतर प्रवासच्या बातम्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचे रोडवरचे खड्डे बुजून घेतलेले आहेत, पण ओरिजिनल अजून चांगल्या प्रकारचे रोड शहरामध्ये झालेले नाहीत। कारण दाखवते पावसाळा आहे आणि म्हणून कामं चांगल्या दर्जाचे करता येत नाहीत। बघूया आपण किती चांगल्या दर्जाचे कामं करणार आहेत ते अजून 1 महिनाभर थांबूया। शिवो मॅडम, तुम्ही इथं येऊन 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षात पावसाळा नव्हता। पावसाळा या मागील 2 महिन्यापासून चालू झाला। पावसाळ्याचं निमित्त सांगत बसण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आदर्श घ्यावा। सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधकाम चालू केले। हे रस्ते तुळजापूर नाका ते पोहणे रोड पर्यंत हा रस्ता काँक्रीट सिमेंट काँक्रीट मध्ये चालू आहे। तशा पद्धतीनं शहरातले रोड आपण सिमेंट काँक्रीट मध्ये चांगल्या दर्जाचे करू शकतात। अशा पद्धतीची मागणी आता शहरातील नागरिकाची आहे। भीमनगर पासून येणारा फकीरा नगरला जोडणारा जो रस्ता आहे, या रस्त्याची बाईट करत असताना अचानक या भागातले लोकप्रतिनिधी नगरसेवक सिद्धार्थजी बनसोडे साहेब या रस्त्याने आले। बाईट चालू असतानाच सांगितलं की हा रोड माझ्या अतिरेकीमध्ये आहे आणि काम चालू होणार आहे। पावसाळ्यामुळे हे काम थांबलेलं आहे। 50 वर्ष जरी रोड बंद असेल, नादुरुस्त असेल, तर हे तात्काळ चालू होणार आहे असं ते म्हणाले। तर विचारूया त्यांना किती दिवसात आणि कधी नारळ फुटणार आहे ते पाहूया। आज त्यांच्याकडेच विचारणा करूया। बनसोडे साहेब, तुमच्या कामाचा गवगवा शहरामध्ये आहे, तुम्ही घरकुल योजनेचे सुद्धा चांगले कामं केलेत अशा पद्धतीचे लोकांमध्ये बोललं जातं, पण वास्तविक चित्र काय आहे? आणि हा रोड इथल्या नागरिकांनी सांगितलं 50 वर्षापासून हा रोड नादुरुस्त आहे। त्यावेळेस तुमचा जन्म बी झाला नव्हता 50 वर्ष। याच्या अगोदरच्या नगरपालिकेच्या नगरसेवकानं ज्या गलती केल्या, चुका केल्यात, त्या चुका कशा भरून काढणार आणि तुम्ही काय सांगाल? सध्या ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळं या रोडला थोडा विलंब लागला आहे। या रोडचे वर्कआउटर होऊन मार्चमध्ये, सध्या नाही म्हणलं तर 6 महिने झालं वर्कआउट होऊन, तर रोडच्या नालीचं काम सध्या चालू आहे। या रोडचं त्रिशरण चौक ते वैराग नाका या रोडची नाली 80% नाली झालेली आहे। आता आपण समोर बघितलं तर इथून नालीचं काम चालू आहे सध्या। आता रस्त्याचं काम ही चालू करायचं, पण पाऊस असल्यामुळे डांबरी रस्ता आहे, पावसामुळे डांबरी रस्ता करता येईल। आता ह्या 8 दिवसामध्ये उघाड दिलेले आहे, तरी जास्त लवकर या 15 दिवसाच्या आत ह्या रस्त्याचं काम चालू होईल। पण उन्हानेही साथ दिली पाहिजे, पाऊस पडल्यानंतर पावसामध्ये डांबरीकरण काम करता येणार नाही। तसं आम्ही ह्या गुत्तेदारलाही बोललो, गुत्तेदार म्हणला मी काय चालू करतो, पण पावसात काम टिकणार नाही। म्हणजे गुत्तेदाराला सांगा 15 दिवस तर तुझ्या खोदकामामध्ये जातील म्हणावं, आणि पुढल्या महिन्यामध्ये उघड झाली की लगेच डांबरी करायला सुरुवात करा, काय म्हणाले? भीमनगर भागापासून खोदकाम केलेलं आहे। क्रांती चौक ते पोलाद चौक या ठिकाणी काल खोदकामाचं काम चालू होतं, तर काल वाहतुकीचा अडथळा असल्यामुळे त्यानं नाईटनं काम करतो। आता संध्याकाळी आज नाईटला येऊन ते काम चालू करू, आणि त्याचा पाठपुरावा माझा दररोज चालू आहे की गुत्तेदाराकडनं लवकरात लवकर काम करून घ्यायचं, आणि पाऊस तर उघडला तर 1 महिन्याच्या आत हे काम संपून जाईल। पापनास नगर बरं का, म्हणजे तुळजापूर नाका ते पवनेर हे रोड जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचा रोड असेल, तर ते बांधकाम चालू आहे। रोड दुरुस्त करायला सुरुवात आहे, मग डांबरीकरण बी आहे आणि सिमेंटकरण बी आहे। तर तशा पद्धतीनं आपल्याला हा रोड किती दिवसापर्यंत पूर्ण होईल? रोड अजून जेवढ्या लवकर पूर्ण, मी तुम्हाला 1 महिन्याचं आश्वासन दिलेलं आहे।
पण त्याच्याही लवकर पण कसं असतं काय तांत्रिक अडचणी असतात. समजा काय तांत्रिक अडचण आली पण जेवढ्या लवकर होईल तुम्हाला सांगू शकत नाही आता एवढ्या दिवसात तेवढ्या दिवसात, पण लवकरात लवकर जेवढ्या होईल लवकर. कारण सध्या तर अडचण काय नाही, फक्त अडचण पावसाची अडचण आहे. डांबरीकरण पावसामध्ये करता येत नाही, पाऊस नाही पडला. तुम्ही घरकुल योजनेच्या माध्यमातून किती घरं दिली होते? बरेचशी लोक या शहरामध्ये 4000 घरकुल दिलेले आहेत तुमच्या अध्यक्षतेखाली. मी माझ्या कार्यकाळामध्ये 4000 3,500 लोकांना आतापर्यंत पैसे दिलेले आहेत आणि 2 दिवसाखाली 521 लोकांची यादी मंजूर आलेली आहे. बांधकाम सभापती होतात का? बांधकाम सभापती नाही, मी याचा पाठपुरावा केला. मी नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस होता त्यावेळेस यावेळेस मी त्या पदावर की जीबीची एक ठराव झाला की घरकुल नियोजन कोण कोण, त्याच्यामध्ये मी होतो. काय आपले मागासवर्गीय प्रतिनिधी नगरसेवक होते, पण प्रामुख्याने लक्ष घालून हे स्कीम 2009 पासून चालू होती पण ह्याला गती नव्हती. म्हणजे काय अडचण म्हणून याचा पाठपुरावा केला. तर याचा पाठपुरावा करून डीपीटीसी मधनं महाविकास आघाडी सरकार असताना आपण यांना मागणी करून वाढीव मागणी करून 1.5 ते 2.5 लाख रुपये केले आणि प्रत्येक वेळेस डीपीटीसी मध्ये भांडून हे प्रत्येक वेळेस निधी घेतला. त्याच्यामुळे 4000 घर करू शकलो. आणि 2.5 लाख रुपयाची तरतूद तुम्ही केली, वाढवली आम्ही वाढवली म्हणजे मागणी केली शासनाने. तरी 5 लाखापर्यंत घर मिळावे, 5 लाख रुपयापर्यंत घराला पैसे मिळावे अशी मागणी केली होती. त्याचं काय मिळालं? त्याचा अजून काय नाही, पाठपुरावा चालू आहे. पण आम्हाला आपले पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आम्हाला शब्द दिला की 3.5 लाख रुपये करतो. 5 लाखाची मागणी केली आहे पण ह्याच्यामध्ये 1 लाख वाढीव करतो असे पालकमंत्र्यांना. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे चौक जे आहे त्या चौकाची मान्यता घेतली आणि त्याचा ठराव घेतलाय असंही सांगण्यात आलं, पण तो अधुरा राहिला शब्द. त्या विषयावर काय नेमकं? त्याचा मी तुम्हाला पाठपुरावा करतो की यावेळेस नगरसेवक माणिकतात्या बनसोडे असतील, मी असेल, दत्ता पेटे असेल, देवानंद देडके असतील, आम्ही नगरपालिकेतून वारंवार मागणी करत होतो पण याला दाद मिळत नव्हती. मग मी जिल्हा नियोजन सदस्य असल्यामुळं डीपीटीसी मध्ये ही मागणी लावून धरली. याचे पाठपुरावे आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जागेसाठी याची मागणी धरून बसली. तर त्यावेळेस आमच्या पाठीमागे दत्ता पेटे होते, माणिकतात्या होते आणि देवानंद देडके बी होते. यांनी आम्ही पाठपुरावा करून त्या जागेसाठी आम्ही नगरपालिका वर्ग करण्याची मागणी केली. तर त्यावेळेस ते दूध संघाची जागा असली सांगण्यात आले. त्या दूध संघाचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना बोलून घेतले, तसं प्रोसिडिंग तयार केलं, तसा प्रस्ताव मुंबईला पाठवला. पण त्याच्यामध्ये पाठपुरावा कराय काय आमचे बांधव कमी पडले असलेले, पण शेवटी यश आलं त्याला. पण त्याची मूळ मागणी आम्ही एवढ्याने मिळून केलेली. बरं, लहुजी वस्ताद साळवे चौकामध्ये अतिक्रमण झाले, ते अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही काय करा? या अतिक्रमणासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा लागेल. कसं आता ते अतिक्रमण तुम्ही काय करणार? पण शिफारस वगैरे मागणी नाही, आम्ही मागणी केलेली आहे की अतिक्रमण लहुजी वस्ताद साळवे चौक कोर्टाच्या समोरचा आम्ही मागणी केलेली आहे त्याची, पण ते नगरपालिकेचं काम आहे. ते जे सांगतं ती माझी मालकी हक्काची जागा आहे, पण आम्ही वारंवार नगरपालिकेला मागणी आणि याच्यानंतर आम्ही त्याच्यासाठी आंदोलनाचं नियोजन बी केलं. हे आहेत नगरसेवक सिद्धार्थी बनसोडे साहेब. खरं म्हणलं तर कार्यकाल संपलेला आहे त्यांचा. आता नगरपालिकेमध्ये प्रशासन आहे, तरी सुद्धा मला जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद लावणार आहे. 4000 घरं मंजूर करून त्यांना पैसे वाटप करण्याचं काम झालं. घरकुल आणि घर एकच असतं. तर हे घरकुल वाटप करण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे जी रोड आहे ही रोड 50 वर्षापासून असाच आहे, पण आता यांच्या हातावर आहे. तर त्यांनी अशी कबुली दिली की या 15 दिवसामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वसतिगृहाच्या बाजूने जाणारा जो रोड आहे तो भीमनगर पर्यंत जाणारा रोड आहे 15 दिवसात चालू करेन असा शब्द त्यांनी दिलाय. तर पाहूया या 15 दिवसामध्ये खरंच या नागरिकाच्या साक्षीनं या ठिकाणी नारळ फुटणार आहे का ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवासच्या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.